नाराज असलेल्या छगन भुजबळांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना आगपाखड केली। त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यादरम्यान अजित पवारांचं नाव घेत संतापाला वाट मोकळी केली। माझी किंमत होत नसेल तर काय उपयोग असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला। कसला वादा कसला दादा असं म्हणत भुजबळांनी अजितदादांवर थेटपणे नाराजी व्यक्त केली। लढा मंत्रिपदाचा नसून अस्मितेचा असल्याचं कार्यकर्ता संवाद मेळाव्यादरम्यान भुजबळांनी म्हटलंय। कार्यकर्ता संवाद मेळाव्यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा मनातली खदखद व्यक्त केली। इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही, शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच। म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य। कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही, खासदार तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही, मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही, खाती आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे। तर पवार साहेबांबरोबर काँग्रेसमधून जेव्हा वेगळं झालं त्यावेळेला सुद्धा पवार साहेबांनी विचारून सगळं केलं की आपण हे करूया। पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बंगल्यातच झालं ना, काय त्याच्यानंतर सुद्धा ते विचारात घेतच होते, निर्णय काही घेत असेल पण विचार विमर्श होत होता। जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल। एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं मुख्य। आम्हाला पत्ताच लागत नाही शेवटपर्यंत, फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायचे। वाटत असेल त्यांना की हे लढवई वगैरे आता काय कामाचे आहेत, 41 निवडून आलेले आता काय करायचे आहे, लढवायचं आता काय काम नाही, बरोबर आहे ना। जरांगेंविरोधात भुजबळांच्या टोकाच्या भूमिकेमागे अदृश्य शक्ती होती असं संजय राऊतांनी म्हटलंय। भुजबळांनी संयम पाळायला हवा होता असा आरोप देखील राऊतांनी केलाय। तो त्यांनी स्वीकारलेला मार्ग होता भुजबळांनी। मी मगाशी म्हणालो की महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा राहावा या मताचे आम्ही पहिल्यापासून होतो। टोकाची भूमिका घेऊ नये ते भुजबळांनी तेव्हा घेताना दिसत होते, पण त्यांच्या मागे एक अदृश्य शक्ती होती आणि त्या शक्तीनं त्यांना वाऱ्यावर सोडलं। जी एक अदृश्य महाशक्ती शिंद्यांच्या मागे होती पक्ष फोडण्यासाठी आमचा, तीच अदृश्य महाशक्ती महाराष्ट्रातली भुजबळांना उत्तेजन देत होती हे सगळं करण्यासाठी, आणि त्यात भुजबळांचा बळी गेला हे आजचं तरी आमचं आकलन आहे। दरम्यान भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी छगन भुजबळांसंदर्भात मोठा दावा केला। भुजबळांना डच्चू दिलेला नाही तर त्यांना राज्यपाल बनवणार असल्याचं देशमुख म्हणाले। तसंच मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणीही नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। मी सगळे बघा ओबीसी समाजातून येतो, एकत्रित येऊन आम्ही भुजबळ साहेबांसोबत वेळ आली तर आंदोलन देखील त्यानिमित्ताने केलं आहे। आज सन्माननीय अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना समजा मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये त्यांचा मोठा काही निर्णय होणार असेल याची मला त्यानिमित्ताने नक्कीच असं वाटतं। मोठा निर्णय नेमकं काय होईल असं वाटतं? होऊ शकतं की या देशाच्या कोणा ना कोणा राज्याचे राज्यपाल सन्माननीय भुजबळ साहेब होणार असतील, त्यांना तसं करण्याची योजना त्यांच्या पक्षाने बनवली असेल आणि म्हणून त्यांचं मोलाचं योगदान हे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्या आपल्याला सामाजिक जीवनात पाहायला मिळेल। भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्यानंतर भुजबळांचे कार्यकर्ते देखील नाराज आहेत। याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या नाशिक इथल्या येवल्यातील संपर्क कार्यालयासमोर दादा उत्तर द्या अशा आशयाचे फलक लावण्यात आलेत। तर पुण्यात समता परिषदेच्या वतीनं छगन भुजबळांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। यावेळी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तर बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर ओबीसींनी आंदोलन केलं। भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। ठिकाणी भुजबळांचे कार्यकर्ते त्यासोबतच ओबीसी समर्थक अर्थात भुजबळ समर्थक जे कार्यकर्ते होते ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।